की दादा आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला नाही म्हणत नाहीत, म्हणून आम्ही डायरेक्ट त्यांना काल सांगितलं मग कुठल्याही त्यांची विचारणा न करताना पूर्व परवानगी न घेताना आम्ही या ठिकाणी होमगार्डचा वर्धापन दिवस घेण्याचे ठरवलेले होते. आम्हाला सांगितलं की 8 दिवसामध्ये कुठल्याही तुम्ही घ्या. आज आमच्या ठाण्यामध्ये दादा त्या ठिकाणी SP वगैरे कलेक्टर असणार आहे, ते 4 वाजता कार्यक्रम आहे, म्हणून आम्ही सकाळी घाई आज कार्यक्रम घेण्याचं आमचं ठरलेलं होतं. ॲक्च्युली आमचं प्री प्लॅनिंग होतं की पुढच्या रविवारी घ्यायचं, परंतु म्हटलं आता आमच्या घरच्यासारखेच आमचे जे प्रेम आम्हाला दादांचं नेहमी लावलेलं, कारण आम्ही मागे पण ट्री प्लॅन्टेशन घेतलेलं होतं, त्यावेळेससुद्धा दादांनी आपल्याला वेळात वेळ काढून त्याचं बिझी शेड्यूलमधून ते आले होते. आणि आतासुद्धा मी पूर्व परवानगी न घेताना त्यांचं नाव टाकलेलं आणि काल निमंत्रण दिलं रात्री. ते म्हटलं आम्हाला खात्री होती की दादा येतीलच. आणि आता मी फोन केला की दादा म्हणे ठीक आहे, मला साहित्य संमेलनासाठी त्यांचं जायचं, महत्त्वाच्या मिटिंग्ज आहेत. आज सिनेटची या ठिकाणी बघताय तुम्ही इलेक्शन आहे, त्यामुळे सर्व बिझी शेड्यूल असताना दादा या ठिकाणी आलेले. प्रथम तुम्ही सर्वांच्या वतीने त्या आपलं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे स्टँडिंग कमिटीचे सदस्य आणि आपले स्थानिक नगरसेवक माननीय प्रवीण पाटील साहेब यांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे दुसरे आपले माननीय नगरसेवक आनंद पाटील साहेब यांनीसुद्धा आम्हाला होमगार्डचं त्या ठिकाणी राई मुर्द्याला असताना त्या ठिकाणी आम्ही होमगार्डची परेड घ्यायचो, कारण आम्हाला होमगार्डचं ग्राउंड कसं असं जे कधी इकडे कधी किती असं त्याप्रमाणे आम्हाला प्रॉब्लेम व्हायचे. तर आम्हाला सर्व नगरसेवक मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी मदत दिलेली आहे. त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो बंदोबस्त होता दादांच्या प्रयत्नातून, त्यावेळेससुद्धा आम्ही ट्रॅफिकसाठी आमचे होमगार्ड 50 आपले स्थानिक भूमिपुत्रच मुलं आहेत, आपले स्थानिकच मुलं आहेत, त्या मुलांना एक रोजगार मिळावा या उद्देश आमचा त्याच्या पाठीमागं असतो. कारण बाहेरच्या लोकांना येऊन या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळतात, परंतु आपले मुलं त्या ठिकाणी संधीचा फायदा घेत नाहीत. म्हणून या होमगार्डच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 10वी पास उत्तीर्ण झालेले होमगार्ड जवान आणि महिला जवान या ठिकाणी आम्ही भरती करत असतो वयाच्या 30 वर्षापर्यंत. आणि त्या लोकांना रेल्वे, ट्रॅफिक आणि फायर ब्रिगेड अशा सारख्या ठिकाणी बंदोबस्त त्यांना देत असतो. आता सध्या आमच्याकडे जवळजवळ 80 पुरुष आणि 20 महिला मीरा भाईंदर ते पालघरपर्यंत सध्या आमच्या रेल्वेला बंदोबस्तला आहे दादा. कारण रेल्वेमध्ये ज्या आपण बघतो की पोलिसांचं जे पोलिसांचं बळ कमी पडतं, संख्याबळ कमी पडतं, त्यामुळं होमगार्डला त्या ठिकाणी मागणी करण्यात येते. त्याचप्रमाणे रेल्वे ट्रॅफिक याच्यासुद्धा शहर वाहतुकीसाठी त्या ठिकाणी शहर वाहतूक कमी पडते, पोलीस उपलब्ध होते, त्या ठिकाणी आमचे होमगार्ड त्या ठिकाणी त्यांना मदत करत असतात आणि उत्कृष्टपणे त्यांनी काम केलेलं आहे. आता सध्या आम्ही IRBचा जो ब्रिज चालू आहे, बांधणं चालू आहे काश्मीरासारख्या ठिकाणी, तिथं ट्रॅफिकचं फार काश्मीराला त्याला दैसर चेक नाक्यापासून तर वर्षाव ब्रिज याच्यापर्यंत खूप ट्रॅफिक जाम होते. म्हणून IRBना विनंती करून आम्ही आता सध्या आमचे 24 होमगार्ड IRBच्या अंडरमध्ये बंदोबस्त करता दिलेले आहेत. आणि हा आमचा होमगार्ड दिवस आज आम्ही वर्धापन दिवस आहे आमचा. 64 वर्ष झालेले आहे या होमगार्ड संघटनेला. होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहे आणि पूर्ण या भारतभर महाराष्ट्रात या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. 6 डिसेंबर 1946ला ती स्थापना झालेली आहे. 6 डिसेंबर हा वर्धापन दिवस असतो, पण काही निमित्तानं आम्ही तो आठवडा घेतो 6 डिसेंबर सोडून, कारण ज्यावेळेस बाबरी मस्जिदचं प्रकरण झालं होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे पोलिसांना मदत करण्यासाठी होमगार्ड असतं. आणि मोरारजी देसाईंनी ज्यावेळेस संरक्षण मंत्री होते त्यांनी मोरारजी देसाईंनी हे केले ते सुचवलं होतं की बाबा आपले सैनिक ज्यावेळेस याच्यावरती लढतात, सीमेवरती लढत असतात, सीमेवर लढताना आपला सैनिक आपल्या इथं घराचं रक्षण करू शकत नाही, परंतु आपल्या घरामध्ये जे कलम माजलेला असतो आपलं गृहरक्षक दल, आमचं नावच असं की गृहरक्षक दल, घराचं रक्षण करणारं दल, म्हणजे आपल्या घरामध्ये जी बंडाळी माजलेली असते किंवा अंतर्गत कलह निर्माण जातात त्या ठिकाणी आपण आपले उपचार करावं आणि आपल्या लोकांनीच आपल्या लोकांना मदत करावी, आपल्या लोकांनीच आपल्या लोकांचं संरक्षण करावं. आणीबाणीचा ज्यावेळेस प्रसंग येतो त्या प्रसंगी जिथं भूकंप असो, कोणत्या ठिकाणी संप झालेला असो, कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले असो, त्या ठिकाणी आमचे होमगार्ड कुठं आग लागली असो तर होमगार्डला या सर्व ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांना ऐन वेळेस जर इथं फायरिंग करायचं असलं, लाठीकाठी चालू असेल तर फायरिंगचं सुद्धा त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. 15 दिवसाचं ट्रेनिंग देतात. आणि आणीबाणीच्या काळामध्ये ज्या भूकंप झालेलं गुजरातसारख्या ठिकाणी त्यावेळेस आमचे होमगार्डच त्या ठिकाणी धावून गेले होते आणि तिथं बचावाचं कार्य त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं. अशी परंपरा होमगार्ड आणि नागरिक संरक्षण झालं. आपला काम धंदा करून एका गव्हर्नमेंटचे पूर्ण वेळ नोकर नाहीत किंवा पूर्ण वेळ एका पगारदारी हे नाही आहेत कर्मचारी नाही. हे आम्ही म्हणतो तर आमचं वेतन बघा 175 रुपये आम्हाला मानधन मिळतं. मानधन म्हणजे काम धंदा करून आपण हे आपली सेवा करायची. कोणाचं दुकान आहे, कोणाचं धंदा आहे, कोणाचं नोकरी आहे, सरकारी नोकरी असेल, निमसरकारी असेल, कंपनी असेल, त्यांना त्या ठिकाणी ऑफिसमधून यांना सुट्टी मिळत असते आणि त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आमचं काम आम्ही करत असतो. रविवारी आमचे परेड असतात, रविवारीसुद्धा आम्ही या ठिकाणी ड्युट्या करत असतो. म्हणजे समाजाची सेवा, समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि समाजसेवा आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून करता यावं म्हणून आम्हाला
खाकी वर्दी या ठिकाणी दिलेली आणि खाकी वर्दीचं संरक्षण आणि आपल्या अंगावर कवच कुंडल्यासारखं असतं आणि आपण पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून मदत करत असतो, सहकार्य करत असतो. हा उद्देश होमगार्ड संघटनेचा असतो. आज 64 वर्ष या होमगार्ड संघटनेला झालेले. दादा, या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला वसई तालुका आहे, परंतु वसई तालुक्याशी आमचा भौगोलिकदृष्ट्या फार वेगळं संबंध, कारण जाण्याने खूप खर्च येतो, जाऊ शकत नाही. तर आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आम्हाला इथं एक रूम या ठिकाणी ऑफिस दिलेलं आहे दादांच्या प्रयत्नामधून. आणि आम्ही त्या आता आमची अशी मागणी आम्ही केलेली आहे की आम्हाला त्या ठिकाणी चांगलं ती रूम थोडीशी व्यवस्थित बांधून पिळावी. त्याचप्रमाणे आमचे मीरा भाईंदरसाठी सेपरेट पथक, म्हणजे जेणेकरून आम्हाला स्थानिक भूमिपुत्र मुलं, आम्हाला जवळचे 250 मुलं आणि 50 महिला या ठिकाणी सँक्शन झालेलं आहे. आणि स्थानिक जर हे केलं, तुमच्या पक्ष काय असेल याच्यावरती तुम्ही मागणी केली, मंजूर झालेलं आहे, सर्व झालेलं आम्ही पाठपुरावा केलेला आहे. फक्त CG ऑफिसमध्ये जे आमचे डायरेक्टर जनरल ऑफ होमगार्ड असतात त्यांच्याकडे ते आढळलेलं आहे प्रकरण. तिथं जर मान्यता मिळेल त्याची की आपल्याला मीरा भाईंदर स्थानिक होमगार्ड सेपरेट पथक मिळणार आहे आपल्याला. जसं आता आम्ही वसईच्या अंतर्गत, पण वसईशी आमचा काही संबंध नाही, कारण आम्ही पोलीस स्टेशन नाही ना तालुका, आमचा तालुका ठाणा आहे, आपण ठाणे तालुक्यात. पण आमचं वसईला कसं जोडलं ते आम्हालाच माहिती. 75-76 पासून 1950 पासून वसई चालू आहे तिथं. तर वसई आमचं ऑफिस आहे स्टेशनपासून जवळ 10 रुपये गावामध्ये जायला लागतात. तर आपलं जर इथं ऑफिस झालं, इथं जर आपले मीरा भाईंदरचे लोक आपण या ठिकाणी जास्तीत जास्त भरती करून संख्या मिळेल ना, आपल्यासारख्या लोकांनी जर प्रयत्न केला, आपण जर थोडंसं प्रेशर, आता मी तिथं पॉलिटिकल प्रेशर ती सांगेल की त्या ठिकाणी थोडंसं पॉलिटिकल प्रेशर की आमदार खासदारामार्फत जरी पत्र गेलं किंवा फोन जरी केला की लगेच आमचं काम होणार आहे. आणि एक पुढचा येणारा वर्धापन दिवस आपलं होमगार्ड दिवस आपल्या मीरा भाईंदर युनिटतर्फे आपण साजरा करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी प्रस्तावित माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा नंतर बोलतो ना, तुम्ही 2 शब्द फक्त माझे. अनंत पाटील. माननीय अनंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या होमगार्ड्सला मार्गदर्शन करावं. होमगार्ड दिनानिमित्त मीरा भाईंदर महापालिकेचे उपमहापौर जयंत पाटील साहेब, माझे सहकारी प्रवीण पाटील, उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, होमगार्डचे पदाधिकारी, महिला वर्ग, आजचा हा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. अनपेक्षितरित्या आम्हाला इथे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आपल्याकडून परवानगी मिळाली. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. जयंत पाटलांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि आपल्याला ही होमगार्ड्स कमिटी जी आहे, होमगार्ड कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडून या मीरा भाईंदरला नक्कीच योगदान मिळू शकेल, त्यांचं सहकार्य मिळू शकेल. आणि इकडचे जे काय ट्रॅफिक वगैरे काय त्यांच्यामध्ये तुम्ही सहभाग घेता, आग लागली वगैरे काय प्रकार असतात, त्यांचा तुम्हाला जो काय तुम्ही जे करत असतात त्याचासुद्धा या मीरा भाईंदर वासियांना नक्कीच फायदा मिळेल अशी अपेक्षा करून या वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वर्धापन दिनानिमित्त साहेबांकडनं आपल्याला अत्यंत मोलाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच प्रवीण पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी आपल्या होमगार्ड्सना मार्गदर्शन करावं. होमगार्डच्या वर्धापना दिनानिमित्त उपस्थित असलेले या शहराचे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय जयंतदादा पाटील, आमचे गटनेते नगरसेवक आनंद पाटील, आपल्या होमगार्डचे या विभागाचे पदाधिकारी पैठणकर साहेब, तसेच जोशी साहेब, तसेच पारसेकर साहेब आणि सगळे होमगार्डचे पदाधिकारी कार्यकर्ते. आज होमगार्डचं या मीरा भाईंदरमध्ये विशेष कार्य आहे आणि या कार्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने त्यांना मागे एक ठराव करून त्यांच्यासाठी ट्रॅफिक व्यवस्थाची फार मोठी जबाबदारी टाकलेली होती. ती जबाबदारी आपण पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडत होतात, परंतु ती जबाबदारी पुढे पार पाडवण्यासाठी आम्ही माननीय उपमहापौरांच्या सहाय्याने परत एक ठराव करून आपल्याला परत या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये कार्यरत करू आणि या ट्रॅफिकची समस्या आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या विभागात आपलं एक स्वतंत्र कार्यालय आणि स्वतंत्र विभाग यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे जागा व फंड उपलब्ध करून त्यासाठी एक स्वतंत्र विभाग मीरा भाईंदर होमगार्ड संघ इथले स्थापन करून पुढचा वर्धापन दिन हा आपला मीरा भाईंदरचा स्वतंत्र असेल अशी मी एक ग्वाही देतो. माननीय जयंत पाटलांनी यासाठी प्रयत्न करावेत. आम्हीही फार प्रयत्न करू आणि ते आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल
खरोखर आपले सगळे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि प्रवीण पाटील साहेबांनी आपल्यालाही या मुलाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. व आता आपल्याकडे उपस्थित झालेले मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपमहापौर जयंतदादा पाटील यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या होमगार्ड्सला मार्गदर्शन करावं. आजच्या या 64व्या वर्धापन दिनानिमित्त गृह संरक्षण दलाच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे 2 सहकारी नगरसेवक, दोघेही शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि मी शिवसेनेचा इकडला संस्थापक आहे. आज मी शिवसेनेत नसलो तरी फाउंडर आहे इथला. आणि माझ्या आग्रहाला मान देऊन, कारण म्हणजे अनंतरावांना ह्या गोष्टीची काही माहिती नव्हतं. सुप्रेंडकर साहेबांनी, मी अगोदर माफी मागतो की आपल्याला 8:30ची वेळ होती, पण मला सकाळी तेवढ्या लवकर जमणं थोडं मुश्किल होतं शारीरिक गोष्टीमुळे. तरीसुद्धा मला हा टाळता आला नाही कार्यक्रम. आणि 64 ह्या आकड्याची मला जास्त आवड अशासाठी आहे की माझं वय आता 65 आहे. म्हणजे मी जन्माल्यानंतर 1 वर्षानंतर ही संघटना चालू झाली. खरोखर गृह संरक्षण दल यांच्याबद्दल जास्त सांगायची आवश्यकता नाही. पोलिसांपेक्षाही आपली गरज जास्त आहे शहराला, देशाला. कारण ज्या वेळेस अस्मानी संकटं असतात, इतर संकटं असतात, आता अतिरेकाची संकटं वाढलेली आहेत देशामध्ये, अशा वेळेस आपली खूप मोठी गरज या शहराला आहे. आजसुद्धा अलर्टचा इशारा दिलेला आहे बहुतेक ठिकाणी, मग त्या हॉटेल्स असोत, गर्दीची ठिकाणं असोत, त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि निश्चितच आपली नजर तिकडे खूप नजर चांगल्या तऱ्हेने असेल. असे काही गुन्हेगार सापडले तर पहिली जबाबदारी आपलीच आहे. आणि म्हणून या देशाने निश्चितच आपल्याला मान्यता दिलेली आहे. अल्पशा मानधनावर आपण कामं करतात.